मित्रांनो, आता या लेसनमध्ये आपण एक खूप युजफुल अशी टेक्निक पाहणार आहोत. क्यूबिक एक्सप्रेशन्स सॉल्व्ह करण्याची खूपच युजफुल टेक्निक. ती टेक्निक कुठली आहे? ती विलोकनम सूत्रावरतीच आधारित आहे. मात्र दोन टेस्ट तुम्हाला करायचे आहेत. या ठिकाणी काय करायचं? तुम्हाला दोन टेस्ट करायचे आहेत. पहिली टेस्ट कुठली आहे? दिलेलं जे क्यूबिक एक्सप्रेशन असेल, तुम्हाला दिलेलं जे क्यूबिक एक्सप्रेशन असेल त्या क्यूबिक एक्सप्रेशनला व्यवस्थित पाहायचं, ऑब्झर्वेशन करायचं. काय ऑब्झर्वेशन करायचं? त्या क्यूबिक एक्सप्रेशन्स मधले सगळे न्यूमरिकल कोएफिशियंट्स प्रॉपरली ऑब्झर्व करायचे, प्रॉपरली पाहायचे, निहाळायचे. त्यानंतर एक टेस्ट करायची. काय करायचं? त्या क्यूबिक एक्सप्रेशन्स मधले जे न्यूमरिकल कोएफिशियंट्स आहेत त्यांची सम करायची, त्यांची सम घ्यायची. सम म्हणजे सगळ्या न्यूमरिकल कोएफिशियंट्सला ॲड करायचं, बेरीज करायची. ती जर बेरीज 0 येत असेल, ती जर बेरीज सगळ्या न्यूमरिकल कोएफिशियंट्सची बेरीज जर 0 येत असेल तर x-1 हा 3 फॅक्टर्सपैकी एक फॅक्टर आहे. आलं का लक्षात? दिलेल्या क्यूबिक एक्सप्रेशन मधल्या सगळ्या न्यूमरिकल कोएफिशियंट्सची आपण बेरीज करायची, सम करायची. ती सम जर 0 इतकी असेल तर त्याचा अर्थ हा की त्या क्यूबिक एक्सप्रेशन्सचे जे 3 फॅक्टर्स आपण लिहितो त्या 3 फॅक्टर्सपैकी एक फॅक्टर म्हणजे x-1. आलं लक्षात? If sum of all coefficients in the given cubic expression is 0, it means that x-1 is one of the three factors, and if the sum of coefficients of even terms is equal to the sum of that of odd terms, then x plus 1 is one of the factors. याचा अर्थ असा होतो की दिलेलं जे क्यूबिक एक्सप्रेशन आहे त्या क्यूबिक एक्सप्रेशन मध्ये असणाऱ्या ज्या टर्म्स आहेत त्या टर्म्सचे जे न्यूमरिकल कोएफिशियंट्स आहेत त्यांची बेरीज करायची, त्यांची सम करायची, त्यांची ॲडिशन करायची. ती ॲडिशन जर का 0 असेल तर त्या क्यूबिक एक्सप्रेशनचे जे 3 फॅक्टर्स असतात त्यापैकी x-1 हा फॅक्टर पक्का, त्यापैकी x-1 हा एक फॅक्टर आहे, 3 पैकी एक फॅक्टर आहे. आणि दुसरी कंडिशन, if sum of all coefficients of the even terms is equal to sum of all coefficients of the odd terms, then x plus 1 is one of the factors. आता पहिलं उदाहरण 27x cube minus 39x square minus 52x plus 64. 27x cube minus 39x square minus 52x plus 64 हे ते गिवन क्यूबिक एक्सप्रेशन आहे. आता ही पहिली कंडिशन इथे अप्लाय कशी करायची? If sum of all coefficients in the given cubic expression is 0, it means that x-1 is one of the three factors. बरोबर? म्हणजे काय करायचं की हे जे गिवन क्यूबिक एक्सप्रेशन आहे यांच्यामध्ये असणारे जे न्यूमरिकल कोएफिशियंट्स आहेत त्यांची सम करायची. करूया आपण. 27 x क्यूबचा न्यूमरिकल कोएफिशियंट 27, x स्क्वेअरचा न्यूमरिकल कोएफिशियंट -39, x चा न्यूमरिकल कोएफिशियंट -52 आणि कॉन्स्टंट टर्म 64. या सगळ्यांची ॲडिशन करा. किती येते ॲडिशन पाहूया आपण. 27 मायनस 39 म्हणजे 39 मधून 27 मायनस करा, 12 मायनस 12. आता -12 -52 -52 62 प्लस 2 64 म्हणजे -64 इथपर्यंत -64. -64 प्लस 64 किती? 0. म्हणजे सम ऑफ ऑल कोएफिशियंट्स इज इक्वल टू 0. याचा अर्थ काय होतो? x-1 हा या क्यूबिक एक्सप्रेशन्सचे जे 3 फॅक्टर्स निघणार आहेत, 3 फॅक्टर्स लिहिल्या जाणार आहेत, कॅल्क्युलेट होणार आहेत, त्या 3 फॅक्टर्स पैकी हा जो x-1 आहे हा एक फॅक्टर असणार आहे. हे नक्की, बिलकुल. म्हणजे आपण काय लिहू शकतो की x-1 इज वन ऑफ द 3 फॅक्टर्स. म्हणजे कुठलंही
मॅथमॅटिकल ऑपरेशन न करता आपल्याला पहिला फॅक्टर मिळाला. आता मग उरलेले 2 फॅक्टर्स कसे काढायचे? तर परावर्त डिव्हिजन करू. सिंपल. याला आपण करू डिवायझर आणि हे जे गिव्हन एक्सप्रेशन आहे याला आपण करू डिव्हिडंड. बिलकुल फास्ट आपले दोनही फॅक्टर्स निघतील. ते क्वाड्रॅटिक एक्सप्रेशनच्या फॉर्ममध्ये तो कोशंट आपला निघू शकतो, नो डाऊट, पण त्यालाही आपण फॅक्टराइज करू. काय प्रॉब्लेम आहे? ओके, सो लेट्स गो अहेड. आता डिव्हिडंड आणि डिवायझर यांची मांडणी करू आणि परावर्त डिव्हिजन करू. गिव्हन क्युबिक एक्सप्रेशन काय आहे? 27x³ मायनस 39x² मायनस 52x प्लस 64. लक्षात घ्या मित्रांनो, परावर्त डिव्हिजन तुम्हाला माहिती असायला हवं. आपलं झालेलं आहे x - 1. त्यानंतर लगेच मांडणी करू याची. ठीक आहे, याची मांडणी करू आणि याचं उत्तर काढू. x - 1 हा डिवायझर आहे. याचा बेस काय आहे? x. बेस सबट्रॅक्ट करा, तुम्हाला मिळणार -1 हा डेव्हिएशन. आता मॉडिफाईड डिवायझर लिहायचा आहे. परावर्ते अप्लाय करा, 1 लिहा. म्हणजे मायनसची साईन चेंज करून आपण प्लस केलं. हा आहे मॉडिफाईड डिवायझर. मॉडिफाईड डिवायझर किंवा डेव्हिएशन मध्ये किती टर्म्स आहेत? एकच टर्म आहे, त्यामुळे लगेच इथे एक टर्म सोडून रिमाइंडर लाईन. राईट. त्यानंतर मग काय करायचं? 27 मायनस 39 मायनस 52 आणि 64 हे लिहून घ्यायचे. 27 मायनस 39 मायनस 52 आणि 64 हे न्यूमरिकल कोएफिशियंट्स आपण या त्या टर्म्सच्या खाली लिहिले. चला मग 27 काहीही न करता लिहून घ्या. 27 काय आहे? पहिला कॉशंट आहे. ओके, 27 इंटू 1 27. आता ॲडिशन करायची आहे. 9 मायनस 7 2, 3 मायनस 2 1, मात्र मायनस. ओके, आता -12 इंटू -12 इंटू 1 -12 असंही लिहू शकता. -12 असंही लिहू शकता किंवा त्याच्या डोक्यावर एक बार सुद्धा काढू शकता. आता मायनस म्हणजे -64. ओके, -64. यानंतर -64 इंटू 1 -64. दोघांची ॲडिशन 0. ऑफकोर्स पूर्णच भाग जाणार आहे, प्रश्नच नाही, कारण फॅक्टराइज हे होऊ शकतं. 0 आलेलं आहे, त्यामुळे ऑफकोर्स पूर्ण भाग गेलेला आहे. त्यानंतर आता लिहायचं कसं? 27 याला काय लिहायचं? हायेस्ट पॉवर असणारा व्हेरिएबल x³ त्याला डिवायझर मधल्या हायेस्ट पॉवर असणाऱ्या व्हेरिएबल डिवाइड करा. x³ मायनस x³ डिवायडेड बाय x² म्हणजे याला सफिक्स म्हणून लिहा x². त्यानंतर -12 ला x, त्यानंतर -64 ला x⁴ म्हणजे 1, काहीच नाही. ओके, तर हा आहे कॉशंट. हा कॉशंट आहे, मात्र हा एक दुसरा फॅक्टर आहे दिलेल्या क्युबिक एक्सप्रेशनचा. कॉशंट काय आहे? 27x² मायनस 12x मायनस 64. आता x - 1 हा एक पहिला फॅक्टर लक्षात घ्या. हा पहिला फॅक्टर ज्याला आपण या परावर्त डिव्हिजन मध्ये ॲज अ डिवायझर म्हणून वापरलेला आहे. आणि त्यानंतर हा जो 27x² मायनस 12x मायनस 64 हा दुसरा फॅक्टर, मात्र हे क्वाड्रॅटिक एक्सप्रेशन आहे. आता यालाही तुम्हाला फॅक्टराइज करायचं आहे. a इज इक्वल टू 27, b इज इक्वल टू -12 आणि c इज इक्वल टू -64. त्यावेळेला आपण क्वाड्रॅटिक फॉर्म्युला वापरायचा. तो आणखीन सोपा जातो. थोडे कॅल्क्युलेशन्स आहेत त्यामध्ये, पण क्वाड्रॅटिक फॉर्म्युला तेव्हा वापरायचा. काय आहे क्वाड्रॅटिक फॉर्म्युला? क्वाड्रॅटिक फॉर्म्युला हा श्रीधराचार्यांनी दिलेला फॉर्म्युला आहे. तर काय आहे क्वाड्रॅटिक फॉर्म्युला? क्वाड्रॅटिक फॉर्म्युला आहे x जर रूट असेल तर तो आपण कसा लिहितो? -b प्लस मायनस b² मायनस 4ac. हे 10th स्टँडर्डला आहे, स्टेट्सला आणि CBSEला दोन्ही ठिकाणी हे 10th स्टँडर्डला आहे. ठीक आहे, त्यामुळे 10thच्या मुलांना हे डेफिनेटली माहिती असेल. अपॉन 2a हा आहे क्वाड्रॅटिक फॉर्म्युला. तर 27x² मायनस 12x मायनस 64 याला या फॉर्म्युल्यामध्ये टाका, या व्हॅल्यूजला. आता a, b आणि c या तिन्ही पण व्हॅल्यूजला या फॉर्म्युल्यामध्ये टाका आणि कॅल्क्युलेट करा आन्सर. काय येतं?
एक्स इज इक्वल टू मायनस बी. बी काय आहे -12 म्हणजे -12 म्हणजे +12 प्लस मायनस अंडर रूट. हा बी स्क्वेअर्ड काय आहे -12 स्क्वेअर्ड -4 इंटू ए काय आहे 27 आहे. सी काय आहे -64 आहे. आता लक्षात घ्या ऊर्ध्व तिर्यक भ्याम पद्धतीने केलेलं मल्टिप्लिकेशन कसं कामात पडतं. आणि 2 इंटू 27 ए कारण ए ची व्हॅल्यू आहे 27. आलं लक्षात. ओके तर आता एक्स इज इक्वल टू 12 प्लस मायनस हा किती -12चा स्क्वेअर किती 144. आता एक गोष्ट लक्षात घ्या या मल्टिप्लिकेशनमध्ये इथे मायनस आहे आणि इथे पण मायनस आहे. एक तर गोष्ट पक्की की हा जो प्रॉडक्ट आहे हा पॉझिटिव्ह राहणार त्यामुळे इथेच पहिले प्लस साईन देऊन देऊ आपण. चला तर मग आता काय कॅल्क्युलेट करायचं आहे 64 इंटू 27 64 इंटू 27 ऊर्ध्व तिर्यक पद्धती वापरा. चला करा 7 4 जा 28 राईट 8 कॅरी 2 7 6 जा 42 2 4 जा 8 मीन्स 50 प्लस 2 52 6 2 जा 12 प्लस 5 17. आलं लक्षात 1728 म्हणजे 1728 हे याचं उत्तर आहे. त्यानंतर त्याला पुन्हा 4 ने मल्टिप्लाय करा 1728 इंटू 4 वन लाईन 4 8 जा 32 2 4 2 जा 8 प्लस 3 11 बरोबर 8 4 जा 32 4 2 जा 8 प्लस 3 11 राईट 1 कॅरी 1 4 7 जा 28 प्लस 1 29 4 1 जा 4 प्लस 2 6 6912 राईट 6912 हे उत्तर आहे. 6912 अपॉन 2 इंटू 27. ओके त्यानंतर पुढे पुन्हा सॉल्व्ह करू याला 12 प्लस मायनस. आता लक्षात घ्या सगळ्या वैदिक पद्धती वापरायच्या. 4 प्लस 2 6 डिजिट वाईज प्लेस वाईज आपण ॲडिशन करतोय 4 प्लस 1 5 आणि 1 प्लस 9 10 दॅट मीन्स 70. ओके आणि इकडे खाली 2 इंटू 27. आता 7056 चा रूट आपल्याला काढायचा आहे 7056 दोन पार्ट्स करा. ठीक आहे दोन ग्रुप्स करा. आता इथे काय लिहावं लागेल 8 8 जा 64 9 9 जा 81 म्हणजे 8 आणि इकडे काय याच्या युनिट्स प्लेसमध्ये 6 आहे म्हणजे एकतर 2 राहणार नाही तर 4 राहणार. बरोबर एकतर आन्सर करेक्ट आन्सर आहे 82 नाहीतर 84. तर काय करेक्ट आहे याचा बीजांक किती आहे 7 प्लस 0 7 प्लस 5 12 म्हणजे 3 प्लस 6 9. तर याच्या स्क्वेअरचा बीजांक तर आता या दोन्ही पण नंबर्सचा बीजांक काढा तो 9 इतका यायला पाहिजे. ज्याचा कोणाचा 9 इतका येईल ते आपलं करेक्ट आन्सर. 8 प्लस 2 10 म्हणजे 1 1 स्क्वेअर्ड इज 1 म्हणजे बीजांक आहे 1. आता इकडे 8 प्लस 4 12 12 मधून 9 ड्रॉप करा 3 3 स्क्वेअर्ड इज 9 त्याचा बीजांक 9 म्हणजे हे करेक्ट आन्सर आहे. लक्षात घ्या हे महत्व आहे. वैदिक मॅथमॅटिक्सचा उपयोग करून आन्सर कसं फास्ट कॅल्क्युलेट करता येतं हे लाईव्ह डेमो दाखवतोय मी तुम्हाला. ठीक आहे म्हणजे 84 हे आन्सर आहे म्हणजे x इज इक्वल टू 12 प्लस मायनस 84 अपॉन 2 इंटू 27. याला असंच राहू द्या कारण कॅन्सलेशन करण्याच्या कामी पडेल. हे इक्वल टू आता दोन उत्तर निघणार 12 प्लस 84 किती 96 अपॉन 2 इंटू 27. त्यानंतर 12 मायनस 84 म्हणजे मायनस 72 अपॉन 2 इंटू 27. पुढे याला आणखीन रिड्यूस करू शकतो आपण. करूया रिड्यूस. x इज इक्वल टू म्हणजे 16 अपॉन 9. त्यानंतर x ची दुसरी व्हॅल्यू कुठली 4 अपॉन 3. त्याचा रूट्स तर आपल्याला मिळाले आहेत पण आता या रूट्स पासून फॅक्टर कसे काढायचे रिव्हर्स प्रोसेस. आपण फॅक्टर्स पासून रूट काढतो. आता यावेळेला आपण रूट्स पासून फॅक्टर काढू चालेल. म्हणजे इकडे काय आहे 9x इज इक्वल टू 16 आणि इकडे काय आहे 3x परावर्त योजयेत. इथे पण वैदिक सूत्र 3 मल्टिप्लिकेटिव्ह इन्व्हर्स घ्या 3 इकडे आणा म्हणजे न्यूमरेटरला येणार 3x इज इक्वल टू -4 म्हणजेच किती 9x मायनस 16 आणि इकडे किती 3x प्लस 4
हे ते दोन फॅक्टर्स आहेत. राईट, म्हणजे आपलं उत्तर हे निघालेलं आहे मित्रांनो. अतिशय रंजक पद्धतीने आपलं उत्तर निघालेलं आहे. तर लिहूया आपण उत्तर. जो पहिला फॅक्टर काढला होता जो पहिला फॅक्टर आपल्याला विलोकनमनी मिळालेला होता तो होता x-1. त्यानंतर हा दुसरा फॅक्टर 9x-16. हा जो दुसरा आहे 3x+4. ठीक आहे, किती आहे हे 3x+4. हा तिसरा फॅक्टर. तर लिहूया आपण काय दिलेलं आहे. दिलेलं क्युबिक एक्सप्रेशन काय आहे 27x² - 12x - 64 म्हणजे 27x² - 39x² - 52x + 64 which is equal to x-1. फर्स्ट फॅक्टर पहा आपण जो डिवायझर म्हणून वापरला x-1. ठीक आहे, दूसरा फॅक्टर काय आहे 9x - 16 आणि तिसरा फॅक्टर काय आहे 3x+4. लिहिले आपण तीनही फॅक्टर्स लिहिले. सच डिफिकल्ट और कॉम्प्लेक्स एग्जाम्पल, पण आपण हसत खेळत सोडवलं, रंजक पद्धतीने सोडवलं. कुठल्या कुठल्या सूत्रांचा वापर केला इथे. आपण विलोकनम सूत्र वापरलं, त्यानंतर परावर्त योजयेत सूत्र वापरलं, त्यानंतर श्रीधराचार्य फॉर्म्युला म्हणजे क्वाड्रॅटिक फॉर्म्युला वापरला. बरोबर, आणि आता वापरणार बीजांक पद्धत. बरोबर, ठीक आहे. तर याचं बीजांक कॅल्क्युलेट करूया. 27 - 39 - 52 + 64. बेसिकली यांची ॲडिशन ही 0 येणार आहे, हे सुरुवातीलाच आपण पाहिलेलं आहे. आणि इकडे 1 - 1 9 - 16 आणि इकडे 3 + 4. आलं लक्षात. आता सेपरेटली बीजांक काढून करू, म्हणजे आणखीन एक नवीन पद्धतीने करू. 2 + 7 9 -3 9 एक्सक्लूड करा -7 + 6 + 4 10 म्हणजे 1. करेक्ट आहे. 9 - 3 6 6 - 7 -1 -1 + 1 0. याला तुम्ही 9 सुद्धा लिहू शकता. ओके, तर 0 1 - 1 0. आता 0 इंटू इथे कुठलेही फॅक्टर्स असतील तरी त्याचं उत्तर 0च येणार, म्हणजे 0. किती 0. दोन्ही पण साइड्स सारख्या आहेत, दोनही साइड्स सारख्या आहेत. म्हणून मित्रांनो ग्रेसफुली एलिगंटली हे जे काढलेलं उत्तर आहे हे करेक्ट आहे, बिलकुल करेक्ट आहे. ओके, पुढलं एक्झाम्पल घेऊया आपण. तर या एक्झाम्पल्समध्ये आपण लिहिलेल्या सगळ्या स्टेप्स तुम्ही प्रॉपरली लिहून घ्या. ही स्टेप लिहा. परावर्त डिव्हिजन सुद्धा लिहा. क्वाड्रॅटिक फॉर्म्युलाने उत्तर कसं काढलं हेही लिहा आणि त्यानंतर हेही लिहा. ओके, तर आता दुसरं एक्झाम्पल. तर आता दुसरं एक्झाम्पल पाहूया. मात्र त्यापूर्वी ही जी दुसरी टेस्ट आहे ही समजून घेऊया. इफ द सम ऑफ द कोएफिशिएंट्स ऑफ इव्हन टर्म्स is equal to the sum of that odd terms, then x plus 1 is one of the factors. आता याचा अर्थ काय. ऑड टर्म्स, इव्हन टर्म्स, याचा अर्थ काय. तर त्यांच्या पॉवर्सच्या कॉन्टेक्स्ट मध्ये हे लिहिण्यात आलेलं आहे. दिलेलं क्युबिक एक्सप्रेशन जर का प्रॉपरली त्याच्या पॉवर्सच्या डिसेंडिंग ऑर्डर मध्ये लिहिण्यात आलं तर त्या क्युबिक एक्सप्रेशन्स मध्ये ऑड नंबर्ड प्लेसेस वरती आणि इव्हन नंबर्ड प्लेसेस वरती ज्या टर्म्स येतील त्या टर्म्स विषयी हे लिहिण्यात आलेलं आहे. लक्षात असू द्या, नाहीतर ऑड टर्म इव्हन टर्म मध्ये 2 आणि 3 हा तो विषय नाही. बरोबर. दुसरं एक्झाम्पल घेऊ आपण. दुसरं एक्झाम्पल आहे x³ - 2x² - 7x - 4. राईट. x³ - 2x² - 7x - 4. याला आपल्याला फॅक्टराइज करायचं आहे. मात्र सगळ्यात पहिले तर तुम्ही पाहून घ्या, कन्फर्म करा की हे जे एक्सप्रेशन, हा जो पॉलिनॉमियल आपण लिहिलेला आहे त्याच्यामध्ये ज्या टर्म्स आहेत त्या टर्म्सच्या ज्या पॉवर्स आहेत त्या डिसेंडिंग ऑर्डर मध्ये प्रॉपरली लिहिण्यात आलेल्या आहेत की नाही. 3 2 1 0 येस, लिहिण्यात आलेले आहेत. आता लक्षात घ्या, या दोन्ही टेस्ट
आपण यावरती अप्लाय करून पाहू. काय सांगण्यात आलेलं आहे, पहिली टेस्ट काय आहे, इफ द सम ऑफ ऑल कोएफिशियंट्स इन द गिव्हन क्युबिक एक्सप्रेशन इज 0 इट मीन्स दॅट x-1 इज वन ऑफ द 3 फॅक्टर्स. तर सम ऑफ कोएफिशियंट काय आहे, 1, -2, -7 आणि -4 इज इक्वल टू हाऊ मच, 1 - 2 - 1, -1 - 7 -8, -8 - 4 -12. म्हणजे एक गोष्ट तर पक्की की x-1 हा फॅक्टर नाही, नॉट ए फॅक्टर. याचा अर्थ असा की जस्ट अ मिनिट, हा ओ आहे. ओके, हे जे गिव्हन एक्सप्रेशन आहे, या गिव्हन एक्सप्रेशनचे 3 फॅक्टर्स जे निघतील त्यापैकी x-1 हा फॅक्टर राहणार नाही. राईट, म्हणजे ही जी टेस्ट आहे, पहिली टेस्ट ही फेल आहे. दुसरी टेस्ट, इफ द सम ऑफ कोएफिशियंट्स ऑफ इव्हन टर्म्स इज इक्वल टू द सम ऑफ द कोएफिशियंट्स ऑफ ऑड टर्म्स. आता इव्हन आणि ऑड, तर काय करायचं आहे, ही आहे पहिली टर्म, दुसरी टर्म, तिसरी टर्म आणि चौथी टर्म. यापैकी इव्हन नंबर्ड प्लेसेस वरती कुठले आहेत, 2 आणि 4, आणि ऑड नंबर्ड प्लेसेस वरती कुठले आहेत, 3 आणि 1. तर मग या प्लेसेस वरती ज्या टर्म्स आहेत त्या टर्म्सचे कोएफिशियंट्स जे आहेत त्यांची ॲडिशन करा आणि हे दोन्ही इक्वेट करून पहा. लक्षात घ्या, इव्हन नंबर्ड प्लेसेस वरती कुठल्या टर्म्स आहेत, 4 आणि 2, म्हणजे फोर्थ टर्म काय आहे, x3, त्याचा न्यूमरिकल कोएफिशियंट काय आहे, 1 आहे. आणि सेकंड नंबरला कुठला आहे, -7x, त्याचा न्यूमरिकल कोएफिशियंट आहे -7. शुड बी इक्वल टू, इक्वल राहायला पाहिजे जर का हे सॅटिस्फाय, ही कंडिशन जर सॅटिस्फाय होत असेल तर. आणि आता ऑड नंबर्ड प्लेसेस वरती कुठल्या आहेत, -2x², म्हणजे याचा न्यूमरिकल कोएफिशियंट आहे -2 आणि 1, म्हणजे इथे -4. आता 1 - 7 -6 आणि -2 -4 म्हणजे -6. दोन्ही साईड सारख्या आहेत, म्हणजे सम ऑफ द कोएफिशियंट्स सारखे आहेत इव्हन नंबर्ड प्लेसेस आणि ऑड नंबर्ड प्लेसेस वरच्या. याचा अर्थ असा होतो की x+1 हा एक फॅक्टर आहे, हा एक फॅक्टर आहे, राहणार आहे. बरोबर, x+1 हा या क्युबिक एक्सप्रेशनचा एक फॅक्टर राहणार आहे. चला मग, एक फॅक्टर तर आपल्याला मिळाला. आता उरलेले 2 फॅक्टर्स कसे शोधून काढायचे, तर एक काम करूया, आपण x+1 ला डिवायझर करू आणि दिलेल्या क्युबिक एक्सप्रेशनला डिव्हिडंड करू. परावर्त योजयेत हे सूत्र वापरून परावर्त डिव्हिजन करू आणि कॉशंट लिहू, चालेल. सो x+1 हा डिव्हिडंड, x+1 हा डिवायझर आणि x³ - 2x² -7x -4 हा डिव्हिडंड. ओके, तर हा जो डिवायझर आहे याचा डेव्हिएशन कॅल्क्युलेट करा. बेस काय आहे, x आहे, सबट्रॅक्ट करा तो बेस या डिवायझर मधून, काय येईल, +1. मॉडिफाईड डिवायझर कॅल्क्युलेट करा. कसा कॅल्क्युलेट करायचा, कसा लिहायचा, जस्ट परावर्त योजनेत हे सूत्र अप्लाय करायचं आणि याची साइन चेंज करायची. काय आहे, +1 आहे तर -1 करा. हा आहे मॉडिफाईड डिवायझर. आता याचे जे न्यूमरिकल कोएफिशियंट्स आहेत ते न्यूमरिकल कोएफिशियंट्स त्या त्या टर्म्स खाली लिहा. x³ चा 1 आहे, -2x² चा -2 आहे, इथे -7 आहे आणि इथे -4 आहे. आता रिमाइंडर लाईन काढायची आहे. कशी काढायची, किती टर्म्स आहेत मॉडिफाईड डिवायझर किंवा डेव्हिएशन मध्ये, एकच टर्म आहे, त्यामुळे राईट साइड कडनं एक टर्म सोडून द्या आणि रिमाइंडर लाईन काढा. इकडे सेपरेट करण्यासाठी सुद्धा रिमाइंडर लाईन काढा. त्यानंतर एक आडवी रेष, हॉरिझॉन्टल लाईन, आणि आपलं डिव्हिजन आता सुरू. ठीक आहे, 1 ॲज इट इज लिहा. 1 × -1 -1, -2 -1 -3. ओके, -3 × -1 +3, -7 +3 -4, -4 × -1 +4, -4 +4 0, रिमाइंडर 0, म्हणजे पूर्ण भाग जातो आहे, गेलेला आहे. कॉशंट कसा लिहायचा, 1, सफिक्स काय लिहायचा,
highest degree term x cube, highest degree variable x cube divided by highest degree variable in the divisor x, x cube divided by x, x square. तो x square इथे लिहा, तो x square इथे लिहा. आता -3x minus 4x to the power 0 म्हणजे काहीच नाही. ओके, तर हा कॉशंट आहे. प्रॉपरली लिहू आणखीन. x square minus 3x minus 4 हा कॉशंट आहे. याचा अर्थ असा की आपण दोन फॅक्टर्स लिहिलेले आहेत, दोन फॅक्टर्स आपल्याला मिळालेले आहेत. एक्स क्यूब मायनस 2x स्क्वेअर्ड, एक्स क्यूब मायनस 2x स्क्वेअर्ड मायनस 7x मायनस 4 इज इक्वल टू, पहिला फॅक्टर आहे x प्लस 1 आणि दुसरा फॅक्टर आहे क्वाड्रॅटिक्सच्या फॉर्म मध्ये एक्स स्क्वेअर्ड मायनस 3x मायनस 4. राईट. तर आता हा जो दुसरा फॅक्टर आहे तो आहे क्वाड्रॅटिक इक्वेशनच्या फॉर्म मध्ये. हा कसा लिहायचा? हाही फॅक्टराइज होतो, म्हणजे डिग्री 1 असणारे दोन फॅक्टर्स आपल्याला मिळू शकतात. तर याला फॅक्टराइज करू आपण. एक्स स्क्वेअर मायनस 3x मायनस 4 इज इक्वल टू, कसं करायचं फॅक्टराइज याला? मिडल टर्मला स्प्लिट करा. कुठल्या पद्धतीने स्प्लिट करायचं? त्या दोन न्यूमरिकल्सचा प्रॉडक्ट हा -4 असायला हवा आणि सम ही -3 असायला हवी. कुठले फॅक्टर्स निघणार मग? कशा पद्धतीने स्प्लिट करणार मग? काय लिहावं लागणार? एक्स स्क्वेअर मायनस 4x प्लस x मायनस 4. आता पुढे याला अनुरूपपेण सूत्राच्या साह्याने करा. एक्स स्क्वेअर्ड अपॉन मायनस 4x. कसं केलं? फर्स्ट टर्म, सेकंड टर्म, थर्ड टर्म आणि फोर्थ टर्म. फर्स्ट टर्म डिवायडेड बाय सेकंड टर्म इज इक्वल टू थर्ड टर्म डिवायडेड बाय फोर्थ टर्म. किती येतं उत्तर? x आणि x कॅन्सल. x अपॉन -4, x अपॉन -4 म्हणजे x अपॉन -4 हे फ्रॅक्शन आहे. न्यूमरेटर लिहा फर्स्ट फॅक्टर मधली पहिली टर्म आणि डिनॉमिनेटर लिहा फर्स्ट फॅक्टर मधली दुसरी टर्म. हा पहिला फॅक्टर आहे. आता दुसरा फॅक्टर काय येणार आहे? आद्यम आद्येन अंत्यम अंतेन म्हणजे एक्स स्क्वेअर्ड आद्यम आद्येन एक्स स्क्वेअर्ड डिवायडेड बाय एक्स म्हणजे x आणि अंत्यम अंतेन -4 डिवायडेड बाय -4 म्हणजे +1. इतक्या फास्ट फॅक्टर्स निघू शकतात आणि निघतात. आद्यमाद्येन अंत्यमंतेन, फर्स्ट बाय फर्स्ट, लास्ट बाय लास्ट. एक्स स्क्वेअरला या x ने डिवाइड केलं आणि -4 ला या -4 ने डिवाइड केलं अंत्यमंतेन. आता हे आहेत फॅक्टर्स. कशाचे फॅक्टर्स आहेत हे? एक्स स्क्वेअर मायनस 3x मायनस 4 चे. तर आता हे फॅक्टर्स आपण क्युबिक एक्सप्रेशनच्या फॅक्टर्सच्या फॉर्म मध्ये लिहू. चालेल. तर काय आहे क्युबिक एक्सप्रेशन दिलेलं? एक्स क्यूब मायनस 2x स्क्वेअर मायनस 7x मायनस 4 इज इक्वल टू, पहिला फॅक्टर कुठला होता? x प्लस 1. दूसरा फॅक्टर x मायनस 4. तीसरा फॅक्टर x प्लस 1. राईट. x प्लस 1, x मायनस 4 आणि x प्लस 1. आता चेक करूया हे उत्तर करेक्ट आहे की नाही बीजांक पद्धतीचा वापर करून. एक्स क्यूबचा न्यूमरिकल कोएफिशियंट 1, -2, इकडे -7, इकडे -4 इज इक्वल टू x प्लस 1 मध्ये x चा न्यूमरिकल कोएफिशियंट 1 प्लस 1 इंटू 1 -4 म्हणजे -3 इंटू 1 प्लस 1 2. पुढे सॉल्व करू. 1 -2 -1 -7 -8 -4 -12 is equal to 2 into -3 into 2. 2 into -3 -6 -6 into 2 -12 -12 आणि -12. इथेच कन्फर्म झालेलं आहे वास्तविक पाहता की हे उत्तर करेक्ट आहे. तरी पण आपण पुढे आणखीन सॉल्व करूया. 1 + 2 -3 आणि इकडे सुद्धा -3. आता -3 निगेटिव्ह बीजांक +9 करा म्हणजे -3 + 9 +6 -3 + 9 +6. दोन्ही साइड्स इक्वल आहेत. याचा अर्थ आपलं हे जे उत्तर आहे हे करेक्ट आहे. बरोबर. ही विलोकनमची साधी मात्र फार फार रंजक पद्धत वापरून तुम्ही क्युबिक एक्सप्रेशनला फॅक्टराइज करू शकता. कंडिशन्स अप्लाय. हे कंडिशन्स ह्या ज्या अटी आहे हे म्हणजे काही लिमिटेशन्स नाहीत, हे काही रेस्ट्रिक्शन्स नाहीत, तर ही ब्युटी आहे.
लक्षात घ्या, एक दुकान आहे, त्या दुकानामध्ये तुम्हाला व्हेरायटी भरपूर मिळते, व्हेरायटी ऑफ गुड्स. डेफिनेटली तुम्ही प्रिफर ते दुकान करणार, बरोबर आहे. तसंच एक इक्वेशन, एक एक्झाम्पल, एक न्यूमेरिकल एक्झाम्पल, एक डिव्हिजन, एक मल्टिप्लिकेशन सॉल्व्ह करण्याच्या विविध पद्धती तुम्हाला जर माहिती असेल तर तुमचं मॅथमॅटिकल टॅलेंट हे डेफिनेटली वाढतं, तुमचा आत्मविश्वास हा डेफिनेटली वाढतो. वेगवेगळे सोल्युशन्स, वेगवेगळ्या प्रकारचे सोल्युशन्स, एकाच एक्झाम्पलला वेगवेगळ्या पद्धतीने तुम्ही सॉल्व्ह करू शकणार, राईट. त्यामुळे ही जी अट आहे, याच्या कंडिशन्स अप्लाय होणं महत्वाचं जे असतं इथे, ते काही रेस्ट्रिक्शन्स नाही, ते काही लिमिटेशन्स नाही आहे, तर ती ब्युटी आहे, ती अपॉर्च्युनिटी आहे, राईट. तर हे सगळं लिहून घ्या, हे परावर्त डिव्हिजन लिहून घ्या, कुठल्या पद्धतीने याला आपली ही जी सेकंड टेस्ट आहे हे वापरून आपण पहिला फॅक्टर कन्फर्म केला हे सुद्धा लिहून घ्या. ही टेस्ट पहिली होती, ही टेस्ट दुसरी होती, राईट. त्यानंतर जो फॅक्टर कन्फर्म झाला त्याला डिवायझर केला आपण आणि हे जे गिव्हन क्युबिक एक्सप्रेशन आहे त्याला डिव्हिडंड केलं आणि पुढे सॉल्व्ह केलं, बरोबर आहे. त्यानंतर पुढे आपण या पद्धतीने केलं. ओके, सो पुढल्या लेसनमध्ये पुढला टॉपिक